मित्रांनो नमस्कार. आपण इथे आहोत ते राष्ट्रीय रोबोकॉन स्पर्धेसाठी. भारत आणि रोबोकॉन यांचं एक अतूट असं नातं आहे. भारताने 2 वेळा यजमानपद भूषवलंय ते राष्ट्रीय रोबोकॉन स्पर्धेचं. पहिल्यांदा आपण जे यजमानपद भूषवलं होतं ते 2008 साली होतं आणि 2008 नंतर 2014 मध्ये भारत होतं ते यजमान. आणि आता इथे राष्ट्रीय रोबोकॉनची स्पर्धासाठी आपण सज्ज झालेलो आहोत. ही जी स्पर्धा आहे त्याचा आंतरराष्ट्रीय रोबोकॉनची स्पर्धा आहे ती योग्यकार्ता इथे होणार आहे. पण राष्ट्रीय स्पर्धा इथेच बालेवाडीमध्ये ह्या बॅडमिंटन कोर्टमध्ये होणार आहे. आता आपण सज्ज झालेलो आहोत ते उद्घाटन सोहळ्यासाठी. पण या उद्घाटन सोहळ्याच्या आधी पिट एरियामध्ये आपले सहकारी आहेत, तर त्यांच्याबरोबर आपण त्या सगळ्या प्लेयर्सशी एक संवाद साधू. आता आपण आहोत ते सिंहगड अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग पुणे ह्या कॉलेजसह. आता सिंहगड म्हटलं की आपल्याला एक आठवतं की इतिहास, पण इथे आहे ते बॅडमिंटन, कारण का रोबोट्स खेळणार आहेत बॅडमिंटन. तर आपल्याबरोबर आहे तो अक्षय. अक्षय, आम्हाला सांग की सिंहगड अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग म्हटलं की इतिहास आणि ह्या सगळ्या गोष्टी आठवतात, पण हा रोबो बघून काहीतरी वेगळंच वाटतं. या रोबोविषयी आम्हाला थोडं काहीतरी सांगशील? आमचा हा टीम आहे, हे सगळे सेकंड इयर इंजिनिअरिंगचे विद्यार्थी होते. तर रोबोमिंटन टीम म्हटली की आमच्या सेकंड इयर विद्यार्थ्यांना एक मोठं आव्हान होतं. आणि समोर जर कॉम्पिटिटर बघितलं तर IITs वगैरे NITsमध्ये विद्यार्थी असायचे. मग हे आव्हान आम्ही अगदी यशस्वीरित्या पार पाडलेलं आहे. आणि हा बघ तुम्ही बघू शकता आम्ही असं रोबोट बनवलेला आहे. आणि सिंहगड म्हटलं म्हणजे एक आव्हानं पार पाडण्याची जी यशस्वीरित्या जी गोष्ट असते ती आमच्यामध्ये ॲक्च्युअली आहेच. आणि आमचे टीचर्स वगैरे आम्हाला मार्गदर्शन करणारे होतेच, त्यामुळे आम्ही हा यशस्वीरित्या बनवू शकलो. आणि त्यामुळे आता आम्हाला खूप आत्मविश्वास आहे की आम्ही कॉम्पिटिशन अशा चांगल्या प्रकारे आम्ही पार पाडू शकतो. तू 2 शब्द वापरलेस, आत्मविश्वास आणि आवाहन. तर किती वेळ लागला, तुम्हाला काय चॅलेंजेस आले की हे पूर्ण हा एवढा मोठा रोबो करताना? कारण का मी बघतोय की इथे ह्या रॅकेट्स आहेत, तुम्ही ह्या पेट बॉटल्स केलेल्या आहेत, त्याचबरोबर काही कलेक्शन्स आहेत, त्याविषयी आम्हाला थोडं सांग. आव्हानं म्हटली म्हणजे हे प्रत्येक गोष्ट ही आम्हाला द्वितीय वर्ष अभियांत्रिकीमध्ये आम्ही शिकायला नव्हती मिळत. ही कसे तिसऱ्या वर्षी असतात. पण आमच्या विद्यार्थ्यांनी काय केलं की त्यांना इच्छा होती स्वतः शिकण्याची. फॉर एक्झाम्पल हे न्यूमॅटिक्स झालं किंवा हे पिस्टन वगैरे, तर त्यांनी स्वतःहून हे गोष्टी शिकल्यात आणि हे बनवलं. हे एक आव्हानच होतं त्यांच्यासाठी, पण त्यांनी स्वतः हे रात्रंदिन मेहनत करून हे बनवलेलं आहे. आणि त्यामुळे हे नक्कीच आव्हान आम्ही पार पाडलेलं आहे. आणि हे असले कॉम्प्लिकेटेड सर्किटरी तुम्ही बघू शकतात, हे नक्कीच सेकंड इयर विद्यार्थ्यांना नाही जमणार, पण आमच्या विद्यार्थ्यांनी हे करून दाखवलं आहे. आता आपल्याबरोबर अक्षयशी आपलं बोलणं झालं, त्याचबरोबर आणखीन आपल्याकडे काही खेळाडू आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया आणि प्रयत्न करूया जाणण्याचा की काय आहे या रोबोमध्ये. कुठलाही रोबो म्हटलं की त्याच्यामध्ये टीम वर्क पाहिजे. आता तुम्ही एवढे जण आहात, तर कसं होतं टीम कोऑर्डिनेशन? कसे तुम्ही भेटलात, कसं ठरवलं की हाच संघ घेऊन आपण रोबोमिंटन 2015 मध्ये भाग घ्यायचा? सर ॲक्च्युली एक कॅप्टन असल्याच्या नाते मी असं सांगू इच्छितो की ज्यावेळेस इंटरनॅशनल झाली ऑगस्टमध्ये, त्यावेळेस आम्ही पूर्ण टीम बघायला आलो होतो आणि त्यांना बघून आम्हालाही वाटलं की आम्ही यांच्यासारखं करू शकतो. त्यामुळे निव्वळ फक्त सेकंड इयरची मुलं घेऊन आम्ही आज इथे एक यशस्वी रोबोट उभं करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. आणि इथं जे वातावरण आहे की वेगवेगळ्या टीम्स आल्यात, IIT आल्यात, त्यांचे जे आव्हानं आहेत, आम्हाला याची नक्की खात्री वाटते की आपण खूप चांगलं करू शकतो बाकीच्या टीम्सलाही. आणि जे मोदींचं स्वप्न आहे मेक इन इंडिया, हे वातावरण बघून मी गॅरंटीने सांगू शकतो की हे नक्की यशस्वी होणार. तर मित्र, आपण इथे बघितलं 3 शब्द आले, आवाहन, आत्मविश्वास आणि मोदींचा जो विषय आहे, जो मेसेज आहे मेक इन इंडिया, हा होता तो अक्षय, ह्या संघाचा नेता. आपण ह्या पूर्ण सिंहगड अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगला शुभेच्छा देऊया आणि अपेक्षा करूया की ते खूप अप्रतिम अशी कामगिरी करतील. आमच्या सर्वांतर्फे अक्षय, तुला कॅप्टन म्हणून ऑल द बेस्ट. हॅव अ ग्रेट टाइम. सिंहगड नंतर आपण आता आलेलो आहोत कॉमन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, विमेन्स सिटी हे कॉलेज आहे, त्या कॉलेजशी आपण संवाद साधणार आहोत. आता आपल्याला आदिती, ह्या रोबोच्या ऐवजी मी खेळू शकतो का बॅडमिंटन? नाही, रोबो बहुतेक चांगला खेळेल. अजून रोबो बाळापेक्षा चांगला खेळ, एवढी तुला खात्री? या रोबोविषयी आम्हाला थोडं सांग, कारण का रोबोमिंटनची ही संकल्पना आहे. कसा तुम्ही रोबो केलात, काय त्याच्या मागे तुम्ही काय स्ट्रॅटेजी आहे, त्याबद्दल आम्हाला थोडं सांग. आता आम्ही बेसिक ठरवलं की ह्याला बॅडमिंटन खेळवायचं आहे, त्यामुळे कसं सर्व्हिस आपण कशी करायची, आपण हिट कसं करायचं, त्या हिशोबाने त्याचा बेस बनवला की जो सगळीकडे व्यवस्थित होईल. म्हणजे माणसासारखा एक रोबो बनवायचा हा खूप विचार होता आणि थोडाफार प्रयत्न झालेला असं वाटतंय मला. आणि एवढे सगळे जे तुझे टीम मेंबर्स आहेत, कसे तुम्ही एकत्र आलात, काय तुमची स्ट्रॅटेजी होती की ह्यांनाच घ्यायचं ह्यांना नाही घ्यायचं? टीचर्सचं, प्रोफेसर्सचं केवढा मोठा रोल आहे? प्रोफेसरचा मी तर म्हणते खूप भयानक मोठा आहे. म्हणजे आज जर सर नसते आमच्याबरोबर तर यातलं आम्ही काही करू शकलो नसतो. म्हणजे जे गायडन्स, जो टेक्निकल सपोर्ट आम्हाला लागतो तो आमच्या टीचर्सकडून भयानक मिळतो. म्हणजे फक्त एवढंच नाही तर ह्याच्यापेक्षा खूप काही जास्त आम्हाला शिकायला सुद्धा मिळतं आणि ती खूप मोठी गोष्ट आहे. आणि टीमचं तर
टीम ही खूप सुंदर टीम आहे आणि इतका मस्त प्रयत्न करतात सगळेजण. आज परीक्षा आहे कितीतरी मुलींची, तरीही आज इथे आहेत सगळं सोडून फक्त आमचं रोबो मेंटेन सक्सेसफुल. आता आदिती जसं म्हणाले की सर आहेत, तर आपण सरांशी संवाद साधूया. सर, आता एवढ्या सगळ्या मुली आहेत ह्या पूर्ण टीममध्ये आणि आता जागतिक महिला दिन जवळ येतोय, तर कसं वाटतं ह्या सगळ्यांबरोबर काम करताना? एक ऊर्जा येते वेगळी? हो, नक्कीच ऊर्जा येते. आणि मुख्य म्हणजे या सगळ्या मुली ज्या आहेत त्या एकाच डिपार्टमेंटच्या नाहीत, खूप वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंटच्या आहेत. त्यामुळे काही कम्प्युटरच्या मुली आहेत त्या मेकॅनिकलमध्ये काम करतात, मेकॅनिकलच्या मुली इलेक्ट्रॉनिक्समध्ये काम करतात. त्यामुळे हा त्यांना खूप छान एक्सपिरियन्स मिळतो. आणि आम्ही जे शिकवतो ते प्रत्यक्षात उतरवणं किती महत्त्वाचं आहे आणि ते किती सोपं आहे आणि किती अवघड आहे हेही लक्षात येतं. मर्फीज लॉ जे म्हणतात, कुठलीही गोष्ट कधीही फेल होऊ शकते, त्याचं कारण काही सांगता येत नाही. ते हे एक्सपिरियन्स त्यांनी घेतलेले आहेत आणि हे त्यांना जास्त चांगलं एनर्जेटिक वाटतं. आता जसं सर म्हणाले की मर्फीज लॉ कधी काय फेल होईल सांगता येत नाही. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. उद्घाटन सोहळा रोबोकॉन 2015चा सुरू होतोय. आपण वेळ न घालवता थेट जाऊया त्या रोबोकॉन 2015च्या उद्घाटन सोहळ्याकडे. सर्व आंतरराष्ट्रीय स्पर्धा बंधुप्रेम आणि एकता वाढवण्यात मोठं योगदान करतात. याच अनुषंगाने राष्ट्रीय रोबोकॉन 2015ची सुरुवात विश्व शांती प्रार्थनेने झाली. श्री मुकेश शर्मा, दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक आणि ABU रोबोकॉन 2015 आंतरराष्ट्रीय स्पर्धा समितीचे उपाध्यक्ष, डॉक्टर विश्वनाथ कराड MITचे संस्थापक आणि इतर मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते. विविध उद्योजकांनी रोबोकॉनचं कौतुक करत त्यांचा पूर्ण पाठिंबा रोबोकॉनला दिला. मेकिंग रोबो इज अ मल्टीडिसिप्लिनरी ॲक्टिव्हिटी. प्रोफेसर PB जोशी, MITचे संयुक्त व्यवस्थापकीय विश्वस्त म्हणाले, रोबोकॉनमुळे तांत्रिक कौशल्य, सांघिक कामगिरी आणि जिद्द या गोष्टी या इंजिनियर्समध्ये निर्माण होतात, ते या रोबोकॉनमुळेच. The teamwork. I have seen my team. I have visited in MIT. The students, they sleep there. They forget everything. From 3 to 85 to 90 teams, it's not easy, and it's an expensive game. It's an expensive show. What we have to do, and with a public service broadcaster where we are catering to the citizens and not to the consumers, we have a very definite role to play. ये उम्र आपकी वो है जब आपको faith, trust, hope, confidence और love, ये 4-5 चीजें आपके आसपास रहती हैं जब तक आप सेटल नहीं हो जाते लाइफ में. श्री मुकेश शर्मा यांनी त्यांच्या खास शैलीत युवा प्रेक्षकांना त्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित केलं. एक बार एक गांव में लोगों ने डिसाइड किया कि पूजा करेंगे और बारिश हो, क्योंकि बारिश नहीं हुई थी उस गांव में. लोग पहुंच गए पूजा करने के लिए, लेकिन एक ही लड़का, एक ही स्टूडेंट उसमें ऐसा था जो छाता लेके गया था, क्योंकि उसे उम्मीद थी कि जो वो कर रहा है उसमें वो सफल होगा और बारिश होगी. सो दैट इज कॉल्ड फेथ. जब एक छोटे से बच्चे को आप हवा में उछालते हैं या बच्ची को, वो हंसती है और वो जानती है कि उसको आप पकड़ लेंगे अपनी गोद में, गिरने नहीं देंगे, मुस्कुराती है बावजूद में. उसको बोलते हैं सर ट्रस्ट. होप ये है कि आज मुझे अवार्ड मिलेगा, होप ये है कि शायद मैं जीत जाऊंगा. लेकिन हर रात जब आप सोने जाते हैं अपने बिस्तर पर और आपको ये पता नहीं कि कल सुबह आप जीवित उठेंगे या नहीं, फिर भी आप अलार्म क्लॉक लगाते हैं कि ये घड़ी बजेगी और मुझे उठाएगी. ये होप है. हमें पता नहीं कल क्या होगा, फिर भी हम बड़ी बड़ी चीज़ें प्लान करते हैं कि हम ये करके रहेंगे, जबकि हमें उन चीज़ों की नॉलेज जीरो है. ये हमारा कॉन्फिडेंस है. एज पीपल, एज मनुष्य, मशीनों से बेहतर हमारे पास दिमाग है, इसीलिए हम ये सोच भी पाते हैं. इसको कॉन्फिडेंस कहते हैं सर. एंड व्हाट इज लव, ये भी बड़ा इंटरेस्टिंग है. आई वुड टेक इट इन ए जोक फॉर्म कि हम दुनिया की तमाम सफरिंग्स देखते हैं, तमाम बुराइयां देखते हैं, तमाम सब चीज़ें देखते हैं, फिर भी हम शादी कर लेते हैं, एंड दैट इज लव. सो वी वुड से दैट
Continue with that, with this hope, with this trust, with this hope, and do perform better here. All the teams, I wish them all the best. I'm sure the best will win and come out. लेकिन जैसा मैंने कहा, कभी कभी सारी तैयारियों के बावजूद ये खेल ही ऐसा है कि मशीनें कभी धोखा दे जाती हैं, कभी साथ नहीं देती, कभी मशीनें मानव के साथ नहीं जोड़ पाती. फिर भी I'm sure it's going to work it out, and all the very best, and may the best team win. Thank you very much. It truly fills my heart with a sense of pride and pleasure when I stand before you on this occasion of the Robocon contest. डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी रोबोकॉनच्या भारतातील प्रवासाबद्दल समाधान व्यक्त केलं आणि ते म्हणाले की हे स्वप्न आणि हा प्रवास असाच चालू राहील. This Robocon contest, which had only 3 teams then, reaching to nearly 90 teams today, is something a very good achievement. But still, I sincerely feel that we need to have many more participants. Looking at the huge and the vast nation, having more than nearly 3,000 engineering colleges and IITs of the country. On this occasion of this Robocon contest, I feel that this very Robocon contest, which has been initiated by ABU and really led by Mr. Mukesh Sharma, conveys to the world that India stands for not only making machines or the robots, but is committed to make the real humanitarian way of men. डॉक्टर कराड म्हणाले की भारत देश ज्ञान राष्ट्र म्हणून येत्या काही वर्षात नक्कीच पुढे येईल. यही तो आपको थोड़ा समझना है, because 21st century is going to be the century for Mother India. ये भी शब्द है स्वामी विवेकानंद के 1897 में बोला गया. And remember, India is going to emerge as a knowledge corner of the whole world. प्लेइंग फील्डमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत रोबोकॉन 2015 ची सुरुवात झाली. पुण्याच्या थंडगार हवेत बाहेर वातावरण आहे ते अगदी चैतन्यमय, पण आतमध्ये आहे ते उत्साहाचं वातावरण. कारण आत्ताच पार पडलाय तो नॅशनल रोबोकॉन 2015चा शानदार उद्घाटन सोहळा. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांची मतं मांडली आणि मोलाचं मार्गदर्शन केलं ते सर्व उपस्थितांना. मित्रहो, आता वेळ झाली आहे तो खेळ सुरू करण्याची. पण रोबोमिंटन 2015ची संकल्पना वेगळी आहे, हा खेळ वेगळा आहे. तर हा खेळ काय आहे, ह्याचे नियम काय आहेत, हा खेळ कसा खेळला जातो हे आपण थोडक्यात नियमांद्वारे समजून घेऊया. बॅडमिंटन हा अत्यंत डायनॅमिक खेळ आहे. म्हणूनच पुढारलेल्या कल्पकतेने, तंत्राने आणि तंत्रज्ञानाने बॅडमिंटन रोबोज करवी हा खेळ विकसित केला जाऊ शकतो. या रोबोमिंटनचा एक उद्देश हा आहे की बॅडमिंटन डबल्स गेम जसा खेळला जातो तसंच 2 रोबोजची एक टीम असेल जी दुसऱ्या अशाच टीम बरोबर खेळेल. यात सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की कशा पद्धतीने प्रत्येक संघ आळीपाळीने शटल फटकावेल किंवा त्याची सर्व्हिस करेल. स्पर्धेचं मैदान 8500 मिलीमीटर्स बाय 16400 मिलीमीटर्स आकाराचं आयताकृती मैदान असेल, ज्याला लाकडी कुंपण घातलं जाईल आणि त्याच्या आत बॅडमिंटन्स डबल्स कोर्टची रचना केली जाईल. मेन कोर्टचा आकार 6100 मिलीमीटर रुंद आणि 13400 मिलीमीटर लांब आहे. सर्व्हिस एरिया आहे 3050 मिलीमीटर रुंद आणि 4620 मिलीमीटर लांब. संघाची पहिली सर्व्हिस ही पिवळ्या रंगाने आखलेल्या भागातूनच केली पाहिजे. हा ड्रॉप झोन 1250 मिलीमीटर रुंद आणि 2000 मिलीमीटर लांब आहे. ग्रे रंगाच्या भागामध्ये रोबो संघ हालचाल करू शकतात. विरुद्ध संघाकडून आलेलं शटल या भागात पडलं तर त्या बाजूच्या संघाला गुण मिळतील. या ग्रे रंगाच्या भागाचं माप 8500 मिलीमीटर रुंदीचं आणि 16400 मिलीमीटर लांबीचं आहे. एक स्टँडर्ड नेट किंवा बॅडमिंटनची जाळी
बॅडमिंटन कोर्टाच्या बरोबर मध्यभागी असली पाहिजे आणि जमिनीपासून 1550 मिलीमीटर उंचीवर बांधली पाहिजे. रोबोमिंटनचे नियम हे कोणत्याही आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाचेच नियम आहेत आणि हे शटल्स आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन फेडरेशनने मान्यता दिलेले आहेत. प्रत्येक संघाकडे रेफरीने दिलेले 6 शटल्स असतील. प्रत्येक खेळाडूकडे यातील किती शटल्स लोड करायची हे त्या संघावर अवलंबून असेल. मित्रहो, नियम आपण समजून घेतले. अगदी सोपे नियम आहेत. आता सुरू होणार आहे ती खरी ॲक्शन आणि ॲक्शन सुरू होणार आहे ती एका प्रदर्शनीय सामन्यापासून. हा प्रदर्शनीय सामना लढला जाणार आहे तो 6 वेळा राष्ट्रीय विजेतेपद पटकावलेल्या निर्मा युनिव्हर्सिटी बरोबर आणि हा सामना होणार आहे तो MIT पुणे बरोबर आणि MIT पुणेने सुद्धा हे विजेतेपद 3 वेळा पटकावलेलं आहे. त्यामुळे हा प्रदर्शनीय सामना चॅम्पियन्स मधला होणार आहे हे म्हणायला काही हरकत नाही. दोन बलाढ्य संघ निर्मा युनिव्हर्सिटी अहमदाबाद आणि MIT पुणे यांनी त्यांचे कौशल्य दाखवत एक प्रदर्शनीय सामना खेळला. यामुळे पुढच्या 3 दिवसात कसे सामने रंगणार आहेत याचा अंदाज प्रेक्षकांना आहे. सहा वेळा राष्ट्रीय विजेतेपद संपादन केलेल्या निर्मा युनिव्हर्सिटीने ते अजूनही एक बलवान संघ आहेत हे MITला नमवून सिद्ध केले. रोबोकॉन 2015 मध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत. यावर्षी संकल्पना आहे ती रोबोमिंटन, म्हणजेच रोबो खेळणार आहेत ते बॅडमिंटन. तर पहिला सामना सुरू होणार आहे तो MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग पुणे विरुद्ध KJ सोमय्या सायन मुंबई यांच्यातला. आणि इथे आपल्याला बघायला मिळतंय की हे जे रोबोज आहेत इथे खेळाडू नाही पण रोबोज खेळणार आहेत ते बॅडमिंटन. निळ्या गणवेशात आहेत ते KJ सोमय्या आणि लाल गणवेशात आहेत ते MIT अकॅडमी. इथे आपण बघतो की सर्व्हिससाठी सज्ज झालेले आहेत आणि सर्व्हिसला प्रत्येक यशस्वी सर्व्हिसला 1 पॉइंट मिळतो. इथे आपण बघतो की सर्व्हिस करण्याचा प्रयत्न आहे आणि सर्व्हिस यशस्वी झालेली आहे ती MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगची आणि ह्या यशस्वी सर्व्हिसला 1 गुण मिळतो. मित्रांनो, की हा एक ही पूर्णपणे नवीन संकल्पना आहे. म्हणजे आपण बॅडमिंटनचे डबल्सच्या मॅचेस बघितलेल्या आहेत पण कधी आपण अशी कल्पना सुद्धा करू शकत नाही की रोबोज बॅडमिंटन खेळत आहेत. एक उत्साहाचं वातावरण आहे, सगळ्यांना ही एक नवीन कल्पना आहे. आणि इथे आपण बघतोय की काहीशा तांत्रिक गोष्टींमध्ये ते गुंतलेले आहेत ते MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगचे हे विद्यार्थी. आता सज्ज झालेले आहेत ते MITचे हे 2 खेळाडू. सर्व्हिससाठी सज्ज झाला आहे तो रोबो. बघूया की सर्व्हिस त्यांना यशस्वीरित्या करता येते का. पूर्णपणे हे जे दोन्ही रोबोज आहेत, 4 रोबोज तुम्हाला या बॅडमिंटन कोर्टवर दिसत आहेत. काही मॅन्युअली ऑपरेटेड आहेत, काही त्याच्यामध्ये वायरलेस कम्युनिकेशन आहे. टाईमआउट नंतर सज्ज झालेले आहेत ते हे दोन्ही रोबोज सर्व्हिससाठी सज्ज झालेले आहेत. पण पुन्हा एकदा काही गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात. ह्या प्रत्येक रोबोला शटल लोड केला जातो. 6 शटल्स लोड केले जातात, त्याला प्री लोडेड शटल्स असं म्हणतो आपण. आणि इथे 4 रोबोज आपल्याला बॅडमिंटन कोर्टमध्ये दिसत आहेत, सर्व्हिससाठी सज्ज झालेले आहेत. बघूया सर्व्हिस करता येते का. तुम्हाला बघता येईल की ह्या रोबोजमध्ये हे शटलकॉक्स लोडेड आहेत, त्याचबरोबर बॅडमिंटनच्या रॅकेट्सही लोडेड आहेत. पण काही हे रोबोज आपण बघतो की त्यांना ती सर्व्हिस करता येत नाही आहे. इथे आपण बघतोय की MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगचा तो विद्यार्थी आहे, त्यांनी ती लोड केलेली आहे सर्व्हिस, पण ती सर्व्हिस नेटमध्ये अडकलेली आहे. त्यामुळे तो गुण मिळतोय का नाही हे पंच तिकडे आहेत. तेजिंदर पाल सिंग आपल्याला दिसत आहेत स्क्रीनच्या उजवीकडे आणि ते बघतायत की ही जी सर्व्हिस आहे ती बरोबर सर्व्हिस झालेली आहे की नाही आणि त्यानंतर ते आपल्याला सांगतील की गुणफलक काय झालेला आहे तो.
पंचांची ही जी टीम आहे तेजिंदर पाल सिंग आपल्याला तिकडे दिसत आहेत, त्याचबरोबर त्यांचे काही असिस्टंट्स आहेत ते गुण मोजत आहेत आणि त्यानंतर ते आपल्याला सांगतील की कोणी हा सामना जिंकलेला. म्हणजे हा पहिला सामना होता आजचा. सगळे संघ हळूहळू रुळत आहेत ते ह्या नवीन नियमांसाठी आणि इथे आपण बघतोय की पंच जे आहेत TP सिंग ते सज्ज झालेले आहेत. First match of the National RoboCon 2015 was played between Team in Red, MIT AOE Pune and KJ Somaiya from Mumbai. Team in Red, MIT scored 1 point, whereas KJ Somaiya scored 5 points. आणि इथे आपण बघतोय की तेजिंदर पाल सिंग यांनी घोषणा केलेली आहे की KJ सोमय्या मुंबईचा हा जो संघ आहे त्यांना 5 गुण मिळाले. आता आपण पाहणार आहोत तो रोबोकॉन 2015चा दुसरा सामना. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूर असणार आहेत ते लाल गणवेशात आणि सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी लोणावळा ते असणार आहेत ते निळ्या गणवेशात. आणि या सामन्याला सुरुवात होते. सर्व्हिस करतायत ते लाल गणवेशात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. ती सर्व्हिस यायला पाहिजे. इथे आपण बघतोय अप्रतिमरित्या तो रोबोने लोड करून ती सर्व्हिस केलेली आहे. बघा ते रोबोज जे आहेत लाल गणवेशातला जो संघ आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी त्यांचे ते रोबोचे जे रॅकेट्स आहेत त्या रॅकेट्स पण बघा गोल फिरतायत. तर त्या दरम्यान सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने टाइमआउट मागितलेला आहे. सिंहगडला ती सर्व्हिस करता आलेली नाहीये त्यामुळे आता संधी मिळणार आहे ती IIT कानपूरला. IIT कानपूरचा संघ आहे तो आयुष, सिद्धार्थ, सौरभ आणि मुकुंद. पुन्हा एकदा त्यांची सर्व्हिस करण्याचा तो प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न यशस्वी होतोय. त्यांना ते रोबोज लोड करता येत नाही आहेत. रोबोज लोड करता करता पुन्हा एकदा सर्व्हिस केलेली आहे त्यांनी पण अप्रतिमरित्या ती सर्व्हिस जाते असं आम्हाला इकडनं दिसतंय. पण शेवटी पंच जे आहेत ते पंच बघतात आणि तो अंतिम निर्णय घेतात. ह्या सर्व्हिस होतात. तर हा सामना संपतोय आणि हे जे पंच आहेत तेजिंदर पाल सिंग आता हा स्कोर जाहीर करतील. Team in blue, SIT Lonavala scored 1 point, whereas team in red, IIT Kanpur scored 5 points. आणि इथे आपण बघतोय की IIT कानपूरने हा सामना जिंकलेला आहे. IIT कानपूरला मिळाले ते 5 गुण आणि सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला मिळवता आलेला आहे फक्त 1च गुण. 85 संघांनी यावर्षी त्यांचं नाव या स्पर्धेत नोंदवलं आहे आणि आज बऱ्याच संघांना खेळताना बघण्याचं भाग्य आपल्याला लाभलं. काही धक्कादायक निर्णय होते पण बरेच संघ त्यांच्या कौशल्याप्रमाणे खेळले. यापैकी बरेच संघ आपल्या खोलीत जाऊन तयारी करतील आणि नक्कीच उद्या मैदानात सक्षम होऊन उतरतील. मित्र आनंदाचं वातावरण आहे. अटीतटीचे सामने सुरू आहेत. मलाही इकडनं निघावंसं वाटत नाहीये पण काय करणार वेळ कमी आहे आणि आजचा रिपोर्ट आपल्याला पाठवायचा आहे. पण ह्या रोबोकॉन 2015चं प्रक्षेपण तुम्ही बघू शकता ते दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर उद्या म्हणजे 6 मार्चला रात्री 10 वाजता आणि अर्थातच शनिवारी 7 मार्चला सकाळी 10 वाजता असणार आहे तो लाईव्ह टेलिकास्ट. तोपर्यंत मित्र एन्जॉय करा रोबोकॉन अँड एन्जॉय रोबोमेंटन.